नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे बघा, सातारा जिल्ह्यामधले एक आमचं छोटंसं गाव नागेवाडी कसे आहे पुढे दाखवलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट करा. असा आम्ही रात्रीचा प्रवास करत आहोत गाडीतून, लक्झरीतून. आणि खूप थंडी आहे गावी, खूपच थंडी वाजते. आणि गावी एकदाच पोचलो आम्ही. सकाळी 4:30 वाजताचा हा व्हिडिओ आहे. हे बाजूचं गाव आहे, त्या गावाच्या आमच्या गावातलं पण आमचं घर वगैरे सर्व दाखवलं आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट करा, सपोर्ट करा, शेअर करा व्हॉट्सअपवरती. यास आमचं सकाळी 4:30 वाजता पहाटेची बाजूच्या गावात. मग आता हळूहळू आमच्या गावी निघालेलो होतो. सूर्य उगवल्यानंतर आम्ही उतरलो. बघा सूर्य कसा उगवलाय, मस्तपैकी छान दिसतंय ना. पण थंडी खूप होते, विंडो खोलू वाटत नव्हते लक्झरीची, खूपच थंडी होते. आणि हिरवं मस्त गावाला वाटलं, असं वाटलं की गावीच राहावं. पण काय करणार, राहायला मिळतच नाही गावाला हो आम्हाला. मुलं शाळा इथं शिकतात ना, म्हणून मुंबईत शाळा शिकले, नोकरी लागली आता, त्याच्यामुळे गावी काही जाणं होत नाही जास्त. आणि सर्वजण एसटी येऊन थांबते. बस स्टॉप आहे आमच्या गावातला. गाव तसं छोटं आहे पण मस्त वाटतं गावाला. म्हणूनच 4 वर्षांनी तू यायला जमत नाही. हे बघा डोंगर कसा आहे, आणि त्या डोंगरावला दगड टाकला का नाही तर आमच्या दारात येतो बघा. अशी आमची कहाणी आहे. छोटंसं गाव आहे, सातारा जिल्ह्यामधलं एक छोटंसं गाव नागेवाडी. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. ग्रामपंचायत आहे आमच्या गावात. आणि मस्त मस्त नजारा आहे बघा. इकडे देवीचं मंदिर आहे, इथे मध्ये सगळीकडे भाषणं वगैरे होतात. असं छान आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे ना, गावाच्या शेवटी आमचं घर आहे. दाखवते बघा. हे आमचे महादेवाचे मंदिर आहे बघा, मस्त आहे ना. पपया बघा किती आले झाडाला, देशी पपई, देशी मस्त. हे गोसावळेचा वेल. हे हनुमान मंदिर आहे. पहिलं मोठं होतं, आता हे छोटं केलं आहे. अजून अर्धच बांधकाम झालेलं आहे, पूर्ण बांधकाम करायचं आहे. आणि ह्याच्या पाठी हे बघा, हे आमचं घर आहे. हे इकडे दिसलं, हे आमचं घर आहे. हे आमचं आता इथून घर आहे बघा, इथून ते तिथपर्यंत. अजून तिकडे पण आहे बघा पुढे. पुढचं दाखवते. हे आमच्या थोरल्या जाऊबाईंचं घर आहे. त्यांनी आता नवीन बांधलं तिकडं, म्हणून त्या तिकडे गेलं. हे आमचं घर आहे, लॉक असतं बघा. बघा किती गवत आले. आम्ही इथे राहतच नाही ना. हे टॉयलेट आहेत आमचं एक बारक्या दिरांचे. आणि हा डोंगर आहे बघा, आहे का. आणि हे बारक्या जावबाईचं घर आहे. हे सातारला असतात, असं आहे. ही आमची ज्वारी आहे, ज्वारी पेरली बघा. डोंगर कसे आहेत आमच्याकडे, केवढे डोंगर आहेत. हे बघा डोंगर किती जवळ आहे. ह्याच्यावरती आम्ही वरती पवतर जातो. हे नळ आहे आमचा पाण्याचा. ही पिंपरण आहे झाड. इथे आम्ही राहायचो ना तेव्हा छान तुळशी वृंदावन बांधलं होतं. आणि कट्टा छान छान बनवलेला, मस्त मस्त सगळं होतं. इथं आम्ही रात्रीचं जेवायचो, झोपायचो. आता कोणी राहतच नाही ते, म्हणून बघा ही अशी घाण झाली एवढी आहे. कसे वाटले कमेंटमध्ये सांगा प्लीज. असं आम्ही गावी आलेलो आहोत. आता आमचा नवरा बघेल बघा मला पुढे. कपाळाला कुंकू. गाव छोटं आहे पण प्रत्येक घरातला एक तरी माणूस सैनिकमध्ये आहे, मिलिटरीमध्ये, पोलीसमध्ये. असा प्रत्येक घरातून एक आहे. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.